सांगली टिळक चौकात हिट अँड रनचा थरार, 15 जण जखमी। सांगली शहरातील टिळक चौकात रविवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने हिट अँड रनचा थरार घडवत 14 ते 15 जणांना जखमी केलं। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। यामध्ये 6 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद चालकाला पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या हवाले केलं। घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे। तरी सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। अनुष्का विनायक फराटे। आम्ही चाललेलो, माझ्या हातात छोटंसं बाळ होतं। मला माहित नव्हतं पाठीमागून गाडी आली होती। डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आम्हाला, आणि माझ्या हातातून बाळ खाली पडलं। मी पडलो खाली। हा, बाळाला लागले। टिळक चौकात झाले। हा, खूप गर्दी होती। मला हाताला आणि पायाला लागले तेवढं। हा, लगेच। सांगली शहरामध्ये कृष्णामय